सर्वांना माझा नमस्कार. झेडपी डिजिटल या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत साहित्यिक व त्यांची टोपण नावे आणि असे 50 महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत. चला तर मग आपण या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, कुसुमाग्रज हे खालीलपैकी कोणत्या साहित्यिकाचे टोपण नाव आहे? या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की विष्णू वामन शिरवाडकर हेच या ठिकाणी कुसुमाग्रज यांचं मूळ नाव आहे. म्हणजेच कुसुमाग्रज हे टोपण नाव कोणाचं आहे? विष्णू वामन शिरवाडकर यांचं. पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूया, बालकवी म्हणून कोणत्या कवीला ओळखले जाते? तर याचं बरोबर उत्तर आहे ब, त्र्यंबक बाबूजी ठोंबरे. ठोंबरे असं त्यांचं आडनाव आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, आधुनिक मराठी कवितेचे जनक मानले जाणारे केशवसूत यांचे मूळ नाव काय आहे? म्हणजे केशवसूत हे कोणाचं टोपण नाव आहे? ब हे उत्तर बरोबर आहे. कृष्णाजी केशव दामले यांचं केशवसूत हे टोपण नाव आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूया, नारायण सूर्याजी पंत ठोसर हे कोणत्या संताचे मूळ नाव आहे? या ठिकाणी समर्थ रामदास यांचं हे नाव आहे, नारायण सूर्याजी पंत ठोसर. पुढचा प्रश्न पाहूया, गोविंदाग्रज या टोपण नावाने काव्यलेखन करणारे साहित्यिक कोण आहेत? गोविंदाग्रज म्हणून आपण कोणाला ओळखतो? राम गणेश गडकरी. हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न, राम गणेश गडकरी यांनी नाटके लिहिण्यासाठी कोणते टोपण नाव वापरले होते? या ठिकाणी राम गणेश गडकरी यांनी नाटक लिहिण्यासाठी बाळराम, म्हणजेच ब हे उत्तर बरोबर आहे. यामध्ये फरक लक्षात घ्या की गोविंदाग्रज हे नाव त्यांनी काव्यलेखन करण्यासाठी वापरलं होतं, तर बाळराम हे नाव त्यांनी नाटके लिहिण्यासाठी वापरलं होतं. म्हणजेच काव्यलेखनासाठी गोविंदाग्रज व नाटकासाठी बाळराम हे टोपण नाव लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, लोकहितवादी म्हणून कोणाला ओळखले जाते? या ठिकाणी उत्तर आहे बरोबर गोपाळ हरी देशमुख, म्हणजे ब हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न, बी हे कोणत्या कवीचे टोपण नाव आहे? कवी बी असं आपण कोणत्या कवीला म्हणतो? नारायण मुरलीधर गुप्ते, म्हणजेच हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न, आत्माराम रावजी देशपांडे यांचे टोपण नाव काय आहे? त्यांना आपण अनिल, कवी अनिल या नावाने ओळखतो, आत्माराम रावजी देशपांडे. पुढचा प्रश्न या ठिकाणी, माधव जुलियन यांचे मूळ नाव काय आहे? तर माधव त्र्यंबक पटवर्धन असं त्यांचं मूळ नाव आहे. हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहूया, कवी यशवंत यांचे पूर्ण नाव काय आहे? यशवंत यांचं नाव आहे या ठिकाणी यशवंत दिनकर पेंढारकर, म्हणजेच हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. यांनाच आपण महाराष्ट्र कवीसुद्धा म्हणतो. पुढचा प्रश्न आहे, विनायक हे टोपण नाव कोणाचं आहे? तर विनायक हे टोपण नाव विनायक जनार्दन करंदीकर यांचं टोपण नाव आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी, केशवकुमार या टोपण नावाने प्रसिद्ध असणारे साहित्यिक कोण आहेत? तर प्रल्हाद केशव अत्रे, यांनाच आपण के अत्रे असं सुद्धा म्हणतो, त्यांनाच आपण केशवकुमार या नावाने ओळखतो. दिवाकर या टोपण नावाने नाट्यछटा लिहिणारे लेखक कोण? दिवाकर या नावाने नाट्यछटा लिहिणारे लेखक कोण आहेत? शंकर काशीनाथ गर्गे असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, बालगंधर्व हे टोपण नाव नारायण श्रीपाद राजहंस यांना कोणी दिले? बालगंधर्व हे टोपण नाव नारायण श्रीपाद राजहंस यांना कोणी दिलं? लोकमान्य टिळक यांनी दिलेलं आहे. कोणाला दिलेलं आहे? नारायण श्रीपाद राजहंस यांना दिलेलं आहे. पुढचा प्रश्न, नाधो महानोर यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? यांना आपण निसर्गकवी किंवा रानकवी या नावाने ओळखतो. पुढचा प्रश्न पाहूया, गिरीश हे खालीलपैकी कोणत्या कवीचे टोपण नाव आहे? गिरीश हे कोणाचं टोपण नाव आहे? शंकर केशव कानेटकर. उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न, गदिमा म्हणजेच ग दि माडगुळकर यांना काय म्हटले जाते? यांना आधुनिक वाल्मिकी असं म्हटले जाते. आधुनिक वाल्मिकी कशामुळे? त्यांनी गीत रामायण हे या ठिकाणी लिहिल्यामुळं यांना आधुनिक वाल्मिकी असं म्हटलं जाते. पुढचा प्रश्न पाहूया, आरती प्रभू हे टोपण नाव कोणाचे आहे? तर चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांचं आरती प्रभू हे टोपण नाव आहे. पुढचा प्रश्न पाहूया, कृष्णाजी केशव दामले यांनी कोणत्या टोपण नावाने लेखन केले? तर केशवसूत या टोपण नावाने त्यांनी लेखन केलेलं आहे. पुढचा प्रश्न, शाहीर राम जोशी यांचे पूर्ण नाव काय होते? तर राम जगन्नाथ जोशी असं त्यांचं नाव होतं. या ठिकाणी राम जगन्नाथ जोशी, राम हे इंग्रजीमध्ये झालेलं आहे, तर राम जगन्नाथ जोशी हे यांचं पूर्ण नाव आहे. पुढचा प्रश्न अनामिका या टोपण नावाने लेखन करणाऱ्या प्रसिद्ध कवयित्री कोण आहेत? अनामिका कोण आहेत? तर पद्मा गोळे, म्हणजेच ब उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न, नागेश हे कोणत्या कवीचे टोपण नाव आहे? नागेश या ठिकाणी नागेश गणेश नवरे,
म्हणजेच क उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. यांचं नाव नागेश हे टोपण नावाने त्यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे विदा करंदीकर म्हणजेच विंदा करंदीकर यांचे पूर्ण नाव काय? तर यांचे पूर्ण नाव आहे गोविंद विनायक करंदीकर. त्यांना आपण विंदा करंदीकर या नावाने ओळखतो. पुढचा प्रश्न सौमित्र या टोपण नावाने कविता लिहिणारे प्रसिद्ध अभिनेते किंवा कवी कोण आहेत? तर पहा या ठिकाणी ते आहेत उत्तर बरोबर किशोर कदम. पुढचा प्रश्न पाहूया आनंद कवी म्हणून कोणाला ओळखले जाते? त्याचं उत्तर बरोबर आहे आनंद सदाशिव कानडे यांना आनंद कवी म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न अज्ञातवासी हे टोपण नाव कोणत्या कवीचे आहे? तर त्याचं बरोबर उत्तर आहे दिनकर गंगाधर केळकर असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न पाहूया दत्त या टोपण नावाने कविता लिहिणारे कवी कोण आहेत? त्याचं बरोबर उत्तर आहे दत्तात्रय कोंडो घाटे यांनी दत्त या नावाने कविता लिहिलेल्या आहेत. पुढचा प्रश्न मोरोपंत यांचे पूर्ण नाव काय होते? तर त्याचं पूर्ण उत्तर आहे मोरोपंत रामचंद्र पराडकर असं त्यांचं पूर्ण नाव होतं. पुढचा प्रश्न पाहूया कुमार हे टोपण नाव वापरणारे प्रसिद्ध लेखक व समालोचक कोण आहेत? कुमार तर त्याचं नाव आहे बाळ ज पंडित. पुढचा प्रश्न आहे ग्रंथकार म्हणून कोणाला ओळखले जाते? तर त्याचं बरोबर उत्तर आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना ग्रंथकार म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणाचा गौरव केला जातो? बरोबर उत्तर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. म्हणजेच या ठिकाणी हे उत्तर बरोबर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. पुढचा प्रश्न मराठी भाषेचे शिवाजी असे कोणाला म्हटले जाते? तर त्यांचं बरोबर उत्तर आहे विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक कोणाला म्हटले जाते? तर बरोबर उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर यांना म्हटले जाते. पुढचा प्रश्न पाहूया मराठी भाषेचे जॉन्सन म्हणून कोणाची ख्याती आहे? तर कृष्णशास्त्री चिपळूणकर आहेत. पुढचा प्रश्न आधुनिक मराठी कादंबरीचे जनक कोण आहेत? ना आपटे. या ठिकाणी हरिनारायण आपटे असं त्यांचं नाव आहे. त्यांना आपण आधुनिक मराठी कादंबरीचे जनक असे म्हणतो. पुढचा प्रश्न आहे मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी कोणती व तिचे लेखक कोण? त्याचं बरोबर उत्तर आहे यमुना पर्यटन ही पहिली सामाजिक कादंबरी आहे आणि त्याचे लेखक कोण आहेत? बाबा पदमनजी हे त्याचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न पाहूया प्रथम चरित्रकार म्हणून मराठीत कोणाला मान आहे? पहा या ठिकाणी प्रथम चरित्रकार म्हणून मराठीमध्ये माहिमभट यांना मान मिळालेला आहे. माहिमभट यांनी लीळा चरित्र हा मराठीतील पहिला चरित्रग्रंथ लिहिला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे पहिले मराठी कवी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर या ठिकाणी मुकुंदराज यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे आद्यशाहीर म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? तर या ठिकाणी आद्यशाहीर आहेत शाहीर अनंत फंदी. हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहूया ग्रेस हे टोपण नाव कोणत्या कवीचे आहे? पहा ग्रेस हे टोपण नाव कोणाचे आहे? माणिक सीताराम गोडघाटे यांचं हे टोपण नाव आहे. पुढचा प्रश्न भाई किंवा नाना या टोपण नावाने ओळखले जाणारे प्रसिद्ध मराठी लेखक कोण आहेत? तर आपल्याला सर्वांना माहीत आहेत पु ल देशपांडे यांनाच भाई किंवा नाना या टोपण नावाने ओळखले जायचे. पुढचा प्रश्न ख्रिस्ती कवी म्हणून कोणत्या मराठी कवीला ओळखले जाते? तर त्याचं नाव आहे नारायण वामन टिळक यांना ख्रिस्ती कवी म्हणून ओळखले जाते. वि वा शिरवाडकरांना टायटॅनिक कवी ही उपमा कोणी दिली होती? पहा या ठिकाणी आचार्य अत्रे यांनी टायटॅनिक कवी ही उपमा दिली होती. पुढचा प्रश्न पहा मराठीतील पहिल्या कवियत्री म्हणून कोणाचा गौरव होतो? तर पहिल्या कवियत्री आहेत महदंबा म्हणजेच महदाईसा यांना या ठिकाणी ओळखले जाते. म्हणजे मराठीतील पहिल्या कवियत्री म्हणून कोणाचा गौरव होतो? महदंबा किंवा महदाईसा यांचा गौरव केला जातो. पुढचा प्रश्न शाहीर पट्टे बापूराव यांचे मूळ नाव काय होते? तर त्यांचं पूर्ण नाव होतं श्रीधर कृष्ण कुलकर्णी. या ठिकाणी शाहीर पट्टे बापूराव यांचं पूर्ण नाव श्रीधर कृष्ण कुलकर्णी होतं. पुढचा प्रश्न लोकशाहीर आणि लोककवी ही पदवी कोणाला लाभलेली आहे? तर पहा या ठिकाणी आपण ब हे उत्तर बरोबर आहे. अण्णाभाऊ साठे यांना लोकशाहीर किंवा लोककवी ही पदवी लाभलेली आहे. पुढचा प्रश्न वृद्ध कवी म्हणून कोणत्या मराठी कवीला उपरोधाने संबोधले जाते? पहा या ठिकाणी वृद्ध कवी म्हणून कवी रेंदाळकर यांना संबोधले जाते. पुढचा प्रश्न जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे पूर्ण नाव काय? तुकाराम बोल्लोबा आंबिले हे असं त्यांचं पूर्ण नाव होतं. पुढचा प्रश्न मराठी भाषेचे सुवर्णयुग कोणत्या राजवटीच्या काळाला मानतात? तर यादव काळाच्या
राजवटीला या ठिकाणी मराठी भाषेचे सुवर्णयुग असे म्हटले जाते, म्हणजे उत्तर हे बरोबर आहे. पहा या ठिकाणी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 50 महत्त्वाचे असे साहित्यिक व त्यांची टोपण नावे पाहिली. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.